हाय नमस्कार. तर बघू शकताय कसला पाऊस झालाय. हो का, हो का, नांगरलंय आता रान. ही ह्याच्यातली मका फिका सगळी निघली. हो का, पाऊस झाला आता. झालाय असे थोडा लय लय म्हणजे लय जबरदस्त झालाय पाऊस. हो का, बघितलं का, लय जबरदस्त झालाय. मी बसते जरा तुमच्यासोबत गप्पा मारायचं, ते मला महत्वाचा विषय आहे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोणचा नक्षत्र आहे कोणचं नाही मलाच माहित नाही. पण आताची म्हणजे पोरं कशी नवीन नवीन ह्याच्यातली बदलले. ती म्हणजे बदलले म्हणजे काळ, पहिला काळ वेगळाच होता. म्हणजे मानुक्षीचा होता. आताचा काळ कसा आहे, डुप्लिकेट आहे. पाहिजे तसं मनाला येईल असं. असू द्या, काय करायचं आपल्याला, होय. पण आमच्या पण काळामध्ये आम्ही भरपूर असं शायलिंग करत होतो, लय बाबात चलत होतो. पण माणसं उपकार विसरतात. त्याची जाणीव तेव्हा होती जेव्हा ती माणूस या दुनियातनं जातो ना, तेव्हा त्या गोष्टीची जाणीव होती त्या माणसांना. हो का, मी कष्ट करून खाते, 4 टाइम फुल जेवण खाते, घरात कमी नाही ना काय नाही. निवांत खायचं, बसायचं, काम करायचं, कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही. लोक कशी वागतात आणि कसे नाही ह्याच्यावर ध्यान देत नाही मी. कसं जसा तसं आपल्या म्हणजे माझा सांगायचा उद्देश असा आहे की पहिल्या काळातली माणसं मानुक्षी जपत होती आणि मानुक्षी सोबत नाती पण जपत होती. पण नाती आणि मानुक्षी दोन्ही जपत होती. त्यामुळं त्यांना काहीच कमी नव्हतं. पण आताची माणसं, आताची दुनिया काय म्हणते माहिती का, पाहुणा रवळा आला तर 4 दिवस त्यांना खायला घालावं लागलं आयतं, आणि कशाला ही 4 दिवस आम्ही खाऊ, असं आहे. व आता माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी आज बाजारला गेलते. आज आमच्या इथला बाजार असतो सोमवार. बाजारला गेली, लेकरांना खाया पिया मस्त दिवाळीचं टच्चून केले. पण काय अजून खरेदी करायला पण गेलती मी. काय खरेदी करायला हे नक्कीच मी तुम्हाला सांगेल. मला सांगायचं नाही मोठेपणा की आपण ह्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्या, पण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून त्या गोष्टी सांगायच्या. पण केलं, फुल नाही फुलाची पाकळी. पण बाजारात अशी एक गोष्ट घडली की माणूस धक्काबुक्या खातय बाजारात. म्हणजे तिकून माणसं येतात, तिकून बाया जात्यात, तिकून बाया येतात. धक्काबुक्की लागतेच का नाही, खांद्याला खांदा लागतोच का नाही. म्हणून त्याच्यावरून आपण लगे भांडण करायचं का नाही, कारण ती बाजार आहे. माणसं 4 गावची माणसं येत असतात, त्यामुळे त्यात धक्काबुक्की लागतेच. पण आपण त्या गोष्टी एवढ्या ध्यानात नाही घ्यायच्या का, तर आपल्याला बाजाराची गरज आहे. आणि माणूस ही तोंड गोड तर सगळी दुनिया गोड, बरोबर आहे का नाही. आपण गोड सगळी दुनिया गोड. म्हणून त्यामुळं का नाही आनंदात आहे, खुशमध्ये आहे, बस एवढंच पाहिजे. कष्ट करायचं, बिंदास खायचं. देवाने 2 हात 2 पाय दिल्यात, कष्ट करायचं. ह्याची निंदा काढाय नको, त्याची निंदा काढाय नको. आपलं बघायचं. आपल्या ताटात काय ते बघायचं. लोकांच्या ताटात काय चाललंय ते ढुंकून नाही बघायचे. कारण ती सुखाचं 4 दिवस आलं ना, तर 1 दिवस दुःखाचा येतोच. त्यामुळं उतार चढल दिवस येतातच. पण त्या गोष्टी कसं नवीन रगत असतं ना, त्यामुळं ती ताकद असते अंगामध्ये. पण जेव्हा ती म्हातारी माणसं होत्यात तेव्हा ती ताकद कमी कमी होती ती का नाही, तेव्हा त्या गोष्टीची जाणीव त्या माणसांना कळते, तेव्हा समजतं. म्हणून का नाही आपण बेतानीच वागलं पाहिजे की आपल्याला कसं वागायचं, आपण कसं बोललं पाहिजे, मानुक्षी धरायची का नाही धरायची. अरे छोट्या छोट्या गोष्टीहून एवढं मोठा प्रकरण लांबवायचं नसतं, थोडक्यातच मिटवायचं असतं. लय आपण तर उच्याला घेतलं की मग ते काय होतं, भांडणाचा स्टेप होतो. त्यामुळं का नाही आपल्याला वाटतं तसं आपण वागायचं.
आता तुम्ही म्हणता ना असं तसं, अजून काय पाहिजे जीवनात? खुश आहे, 4 टाइम जेवण आहे, म्हणजे कष्ट करून जेवण जातंय, याच्यातच खुशी मानायची. लोक काय करतात, त्यांच्या सोनं खात्यात का चांदी खात्यात ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपल्या ताटात काय आहे ना ते बघायचं. भाकर खातोय ना, जिथं अर्धी खातो तो तसं तिथं एक भाकर खातोय, बास की, अजून काय पाहिजे? बरोबर आहे का नाही? तर झाली बघा मस्तपैकी दिवाळी आपली साजरा, एकदम भारी. रोज कष्ट का असना. आता तुम्ही म्हणसान काय, मराठीची एक बाई आहे, कुठली कोण आहे, तिनं मला साडी एवढी भारी आणून दिली की मी ते स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता की मला ही साडी देईन. फक्त सहजच लेके 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 करायचे, पण तिनं मला साडी दिली आणून. पण इतके भारी साडी सिल्की की त्याचं मापच नाही. आता ती तुम्हाला मी दाखवेल किंवा नाही दाखवेल मला माहीत नाही. ती काय म्हणली दाखवू नको. म्हणलं ठीक आहे बाई, चालतंय. म्हणून त्यामुळे मी काही दाखवणार नाही. कधी अंगावर बघितलं तर ती ओळखून जायचं की हा ही साडी असणार आहे, कारण ती साडी कधी तुम्ही बघितलेली नाही. म्हणजे बघा, मराठीची माणसं आपल्याला किती गोड आहे ती, का आपलं तोंड गोड आहे म्हणून. आणि जिथं चुकतं तिथं सांगणं ही त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते सांगितलं तर मला राग येत नाही, का माहिती आहे का? आपल्याला ती आता राग येतो, पण नंतर त्या गोष्टी त्याच्याहून त्या गोष्टी हे करावं लागते. त्यामुळं रागाला जायचं नसतं कुणीच. आणि हो का, त्याची ज्याची सोच असते. मला जसं वाटतं तसं मी बोलले. तुम्हाला काय वाटतं? आता कमेंट बॉक्स पण नाही तुम्ही सांगायला, कारण ओपन होय नाही. कारण माझं हेड्या हो, मला पगार येऊ नाहीतर नाही येऊ, मी तुमच्यापर्यंत हेड्या पोचवणार, हे माझं काम आहे. कारण तुम्ही एवढ्या प्रेमाने बाणूसाठी तुम्ही ह्या गोष्टी एवढ्या आवर्जून बघता. माझं हेड्याव वेळातलं 10 मिनिटातला 5 मिनटं वेळ काढून तुम्ही हेड्याव बघता. मग त्यामुळं माझं कर्तव्य आहे की तुम्हाला हेड्याव पोचवायचा. बरोबर आहे का नाही? लोक काय म्हणतात ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही, कारण लोक बोलायलाच असते, ती पोचायला कोण नसते. बोलायला सगळी बोटं उचलते ती. म्हणून त्यामुळं ही काय म्हणाल ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही. मला जे वाटतं त्या गोष्टी मी करते. तर चला, कसं वाटलं माझा आजचा हेडव सांगायला विसरू नका. कारण सांगण्याचा उद्देश आज असा होता की आपण बाजारला गेलो तर धक्याबुक्का लागतात, पण त्याच धक्काबुक्का तर गावात लागलं तर भांडाचा कुटाणा होतो का नाही? म्हणून तोंड गोड तर सगळी दुनिया गोड. तर चला, बाय.